पूर्ण शैक्षणिक व्यवस्थेवर BJP आणि RSSच्या लोकांचा कब्जा आहे आणि त्या BJP RSSच्या लोकांना असं अजिबात वाटत नाही की बहुजनांची पोरं, OBCची पोरं, दलितांची पोरं, आदिवासी पोरं ही शिकली नाही पाहिजे। अच्छी बच्चे हैं, अपने बच्चे हैं ये। इनके लिए थोड़ा सा अलग सोचना पड़ेगा, इनको आगे लाने के लिए अलग प्रयास करने पड़ेंगे, ज़्यादा प्रयास करने पड़ेंगे। और सीखना चाहते हैं ना, कोई क्रिमिनल है क्या ये सीखना चाहते, शिक्षा मांग रहे हैं ये। 200 रुपये मजदूरी में जाने वाले महिलाओं के जो घर के बच्चे हैं ये सीखना चाहते हैं यार, तुमसे कोई गलत चीज़ नहीं मांग रहे लोग, नहीं देंगे तो छीन लेंगे। नमस्कार नागपूर, वळूया आजच्या खास खबरकडे। नागपूर आदिवासी विकास विभाग कार्यालयातील परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला 5 दिवस पूर्ण झाले असूनही विद्यार्थ्यांचे अजूनही बेमुदत आंदोलन। वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याच आंदोलनात सहभागी होता येणार नाही किंवा कोणत्याच विद्यार्थी संघटनेत सहभागी होता येणार नाही। आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांविरोधात काढलेला 5 ऑगस्टचा GR वाद या विरोधात आदिवासी वसतिगृहातील हजारो विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन मांडलं आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी त्यांच्या समस्यांवर चर्चा केली। ग्राउंड रिपोर्टिंग मी सुजाता मसराम, आवाज विदर्भ, नागपूर न्यूजमधून। पूर्ण शैक्षणिक व्यवस्थेवर BJP आणि RSSच्या लोकांचा कब्जा आहे आणि त्या BJP RSSच्या लोकांना असं अजिबात वाटत नाही की बहुजनांची पोरं, OBCची पोरं, दलितांची पोरं, आदिवासी पोरं ही शिकली नाही पाहिजे। अतिशय छोट्याशा मागण्या आहे, म्हणजे शासनाला हे करता येऊ नये हे अतिशय म्हणजे अनएक्सेप्टेबल आहे। पहिली मागणी काय आहे यांची की तुम्ही DBT सुरू केली, तुम्ही DBT सुरू करून 3000 रुपयाचे 2200 रुपयावर आणले, आता 1000 रुपयावर आणले। मग विद्यार्थ्यांचं जेवण महिन्यामध्ये 1000 रुपयामध्ये होतं का? आजच्या काळामध्ये जेवढे प्रोटीन त्याला पाहिजे अभ्यास करताना, जेवढी मसल मास असलं पाहिजे, जेवढं त्या ब्रेनला गरजेचं आहे, शरीराला गरजेचं आहे, तेवढं होतं का? तर त्याचं उत्तर नाही आहे। दुसरं म्हणजे एक अमेझिंग गोष्ट पोरांनी मला सांगितली की डिसेंबरमध्ये ॲडमिशन होते, म्हणजे 12 महिन्याचे तुम्ही पैसे देतच नाही, तुम्ही देता एक 4-5 महिन्याचे पैसे, मग इतर दिवशी उपाशी राहायचं का? एक पोरगा सांगत होता त्याची आई शेतीवर कामाला जाते, 200 रुपये तिला मिळतात, त्यातले काही पैसे वाचवून ती पोराला इथे शिकला पाहिजे म्हणून मदत करत असते। मग ह्या पोरांची मागणी काय आहे की पहिले जसं तुम्ही भोजन सकस आहार देत होतात, एक नाश्ता सकाळी, मग नंतर दुपारी जेवण, संध्याकाळी पुन्हा जेवण, हे तुम्ही सुरू करा। त्यांना DBT नको आहे, त्यांना DBT नको आहे। मग DBT लादण्याचं कारण काय आहे? त्यांना जेवण मिळावं हा वैधानिकच नाही, संवैधानिक अधिकार आहे, तो त्यांना मिळाला पाहिजे। आता दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही या सगळ्या जे काही 2200 रुपये मिळतात त्यात पुस्तकंही तुम्ही घ्या, त्यात तुमचं जेवणही करा, तुमचं सगळं आलं त्याच्यामध्ये। आता काही काही पुस्तकं हे 8000चे आहे, 9000चे आहे, मग ते काय अर्ध पुस्तक मार्केटमध्ये विकत भेटते का? तर त्यांचं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला पैसे देऊ नका, तुम्ही लायब्ररीमध्ये ती पुस्तकं प्रोव्हाइड करा। मुलांना पुस्तकं आणि जेवण प्रोव्हाइड नाही करणे याच्या इतकं मोठं पाप तर होऊच शकत नाही सरकारकडनं। तुम्ही समृद्धी काढता हरकत नाही, तुम्ही त्यानंतर काही गरज नसताना शक्तीपीठासाठी 88,000 कोटी खर्च करता, तुम्ही छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या 90,000 कोटी तुम्ही देत नाही पैसे, म्हणजे तुम्ही फक्त निवडणुकांसाठी आहे का? का निवडणुकांसाठी काहीतरी लाडक्या बहिणीच्या नावावर 1,500 रुपये द्यायचे? आता उत्तर प्रदेशमध्ये सांगून द्यायला आम्ही 50,000 रुपये देऊ। मग ह्या पोरांना साधा 2 वेळेचं जेवण आणि चांगली पुस्तकं ही का मिळू नये? आणि आदिवासी मुलांचं, दलित मुलांचं, OBC मुलांचं इतर मुलांशी कशी कंपॅरिझन होऊ शकते की त्यांना 26 वर्षाची वयाची अट टाकलेली आहे। मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला प्रोफेसर व्हायचं असेल, TET व्हायचं असेल, शिक्षक व्हायचं असेल तर तुम्ही 2 विषयामध्ये PG झालं पाहिजे, तुम्ही 3 विषयामध्ये PG झालं पाहिजे। मग ह्या अटी आहेत तर 18व्या वर्षी 12वी होणार, 22व्या वर्षी नवीन NEP प्रमाणे ग्रॅज्युएट होणार, आणि मग 3 विषयाचं MA कसं होणार? 26मध्ये? म्हणजे तुम्ही एका षडयंत्राच्या माध्यमातून पोरांचं शिक्षण जे आहे, आदिवासी पोरं जे गरीब पोरं आहे यांचं शिक्षण झालं नाही पाहिजे, हे शिकलेच नाही पाहिजे, धर्माच्या नादी लागून आम्हाला फक्त मतदान केलं पाहिजे, असेच राहिले पाहिजे, मोलमजुरीच केला पाहिजे, यांचे मायबाप जसे आता शेतीवर जातात मोलमजुरी करायला तसे हे मुलंही पुढे गेले पाहिजे,
अशा पद्धतीचं षडयंत्र आहे हे मला या विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर स्पष्टपणे माझा हा आरोप आहे. फारच क्षुल्लक मागण्या. पुस्तक मागणं पाप आहे का? ज्या पुस्तकांनी या देशाला जगाला आंबेडकर दिले ते पुस्तक या पोरांपासून हिरावून घेणे म्हणजे यांना ज्यांचा जो संविधानिक अधिकार आहे, मूलभूत मानवी अधिकार जो आहे तो हिसकून घेण्याचं काम आहे. त्यांना 2 वेळा जेवण दिलंच पाहिजे. विद्यार्थी आहेत ते. मर्यादा तर बिलकुलच ठेवली नाही पाहिजे. शिकू द्या ना मुलांना. तुम्ही जर अटी घातलेल्या एवढ्या PhD करायला किती वर्ष लागतात? JNU मधला PhD करायला 29 ते 32 वर्ष लागतात. मग ह्या अटी का आहे? हो, काँग्रेस आता हा मुद्दा कसा लावून धरणार? 100% हा मुद्दा विधानसभेमध्ये आम्ही लावून धरणार आणि गरज पडली तर रस्त्यावर सुद्धा उचलणार. रस्त्यावर सुद्धा मुद्दा उचलणार, आम्ही कमी करणार नाही. पर बैठे हुए हैं और मैं यहाँ पर ये देख पा रहा हूँ कि आपके हाथ में एक वार्षिक नियोजन आराखड़ा का किताब भी नजर आ रहा है. क्या मांगे को लेकर ये लोग बैठे तो है और वो क्या सरकार का क्या नजरिया है इस तरफ? ये बड़ा दुर्भाग्यपूर्ण है कि इस देश में गत 12 वर्ष से जो सरकार है इसने शिक्षा की क्या अवस्था करके रखी है, इसका ये एक उदाहरण है, झलक है. ये जेन जी, जेन अल्फा, ये सारे आंदोलन में हैं. स्कूलों में टॉयलेट नहीं अच्छे, पीने का पानी नहीं, किताबें नहीं, जाने को रास्ता नहीं. यानी बच्चों ने पढ़ना चाहिए या नहीं पढ़ना चाहिए, ये सोचने के बाद ध्यान में आया कि ये सोचा समझा षड्यंत्र है. क्यों ऐसा? एक डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पढ़ के भारी हो गए. यकीन कई वंचितों को अधिकार दिलाने में वो सफल रहे. अब इतने सारे पढ़ लेंगे तो कहीं सिर पे और तांडव ना कर दे. तांडव न करते. एक लवे का अंगूठा काटा था, कितने अंगूठे काटोगे? ये सवाल इनके सामने खड़ा होगा. ये देखो इनका ये नियोजन है, प्लानिंग है. ये कौन से साल का है लिखा है क्या? कुछ भी ये फ्रेश. हाँ, किताब तो पूरी अब अच्छा, प्लानिंग में क्या होता है कि योजनाएं होती है और उसके भी अगेंस्ट में कितना बजटरी प्रोविज़न है वो होता है. इसमें ना बजटरी प्रोविज़न है, बस चर्चा है, ये किया वो किया, ऐसा कर देंगे वैसा कर देंगे. इसके अलावा कुछ नहीं. एक फिगर नहीं है, एक फिगर नहीं है. इसे अहवाल कहते हैं, इसे रिपोर्ट कहते हैं. यकीन कहीं पर कुछ भी नजर नहीं आ रहा किताबों में. तस्वीरें काफ़ी है. तो बच्चों का सीधा कहना है कि आप हमें DBT मत दो, आप हमारा भोजन का व्यवस्था जो है वो हॉस्टल पर ही करो, बुक्स हमको लाइब्रेरी में उपलब्ध करा दो और उम्र की जो आपने कंडीशन डाली उसको हटा दो. कहते वक्त समझते वक्त शायद वो लॉजिकल भी लगे कि उम्र तो कमी होनी चाहिए, स्कूलों में कॉलेजों में उम्र कितनी होनी चाहिए, 23 25, हम तो 30 कर रहे हैं. सवाल वो नहीं है. सवाल हम आदिवासी बच्चों की बात कर रहे हैं जिनको तो पहले पता ही नहीं होता है कि क्या एजुकेशन लेने से कौन सी नौकरी मिलती है. अभी भी एक्सेस नहीं है हमारे समाज में. तो उन्हें जो है पूरा मौका देना चाहिए. अगर हॉस्टल की संख्या कम है तो ज़्यादा करो. आखिर एजुकेशन में जो हम करते हैं उसे इन्वेस्टमेंट कहते हैं. किसी इंडस्ट्री में जो इन्वेस्टमेंट होता है ना, उससे ज़्यादा बड़ी इन्वेस्टमेंट एजुकेशन में उससे मानी जाती है. तो ये सरकार ने तो 4.6% से 2.5% पे कम की है. तो इनकी प्रायोरिटी समझ में आती है कि इन बच्चों के लिए कुछ नहीं करेंगे, लेकिन कांग्रेस पूरी ताकत से इनके पीछे खड़ी रहेगी. आने वाले विधानसभा के सत्र में जो विंटर सेशन होता है उस सत्र में हम शीत सत्र में ये सारे मुद्दे जो है हमारे जो विधायक है वो जरूर इसको उपस्थित करेंगे. सर, अभी आप लोग कुछ अधिकारी से भी आप मिल के आए, जैसे थोड़ी देर पहले मुझे पता चला. उनकी पॉलिसी अंडरस्टैंडिंग ही उनका कोई प्रॉब्लम नहीं है. प्रॉब्लम सरकार का है. सरकार के पॉलिसी अंडरस्टैंडिंग में ही फ्लॉ है. उनको मैंने समझा क्या बताया कि MPSC में उम्र का क्या आपने मर्यादा रखी है. 38 OBC के लिए, SC ST के लिए 43, 38 ओपन के लिए, UPSC में 32, TET में शायद दो PG करना पड़ता है, प्रोफेसर के लिए 3 PG करना पड़ता है. आदिवासी बच्चे हैं, अपने बच्चे हैं ये. इनके लिए थोड़ा सा अलग सोचना पड़ेगा. इनको आगे लाने के लिए अलग प्रयास करने पड़ेंगे, ज़्यादा प्रयास करने पड़ेंगे. और सीखना चाहते हैं ना, सीखना चाहते हैं ना. कोई क्रिमिनल है क्या ये सीखना चाहते, शिक्षा मांग रहे हैं. ये 200 रुपये मजदूरी में जाने वाले महिलाओं के जो घर के बच्चे हैं ये सीखना चाहते हैं. यार तुमसे कोई गलत चीज़ नहीं मांग रहे लोग. नहीं देंगे तो छीन लेंगे.